वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर विरोधकांसह मित्रपक्ष शिवसेनेने देखील भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे। आता तर मित्रपक्ष शिवसेनेनं काँग्रेसची हात मिळवणी करून भाजपाची कोंडी करण्याचं ठरवलं असल्याचं दिसतंय। मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून चर्चा देखील केली। औरंगाबाद येथे 2006 मध्ये सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणी मुंबईतील मोक्का न्यायालयाने अबू जुंदालसह 7 दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तसेच इतर 2 आरोपींना 14 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली असून आणखी 3घांना 8 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मात्र खटल्याच्या सुनावणी दरम्यान त्यांनी 10 वर्ष तुरुंगात काढल्याने त्यांची सुटका होणार आहे। मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय सुनावलाय। गुजरातमधल्या परिस्थितीला आनंदीबेन नव्हे तर मोदी जबाबदार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार असल्याचे जाहीर केले। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला। आज गुजरात जळत आहे। या परिस्थितीला आनंदीबेन पटेल जबाबदार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। बुलंदशहरात राष्ट्रीय महामार्गावर मायलेकींवर झालेला बलात्कार हे विरोधकांनी रचलेले कारस्थान असू शकतं असं गंभीर असंवेदनशील वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी केलंय। उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधक कुठल्याही पातळीला पोहोचतील असं आझम खान यांनी म्हटलंय। आझम खान यांच्या वक्तव्याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केलाय। चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे। आता ती आणखीन एका कारणासाठी चर्चेत आली आहे। जान्हवीचा प्रियकर शिखर पहारिया बरोबरचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झालेत। महत्त्वाचं म्हणजे जान्हवीचा प्रियकर शिखर हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदेचा नातू आहे।